वन नाउन जेंडर. जेंडर म्हणजे काय? लिंग. आज आपण जेंडर शिकणार आहे. जेंडर म्हणजे काय? लिंग. तर देयर आर 4 जेंडर इन इंग्लिश लँग्वेज. किती जेंडर आहेत? 4 जेंडर आहेत. कोणकोणते जेंडर आहेत? मस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर, कॉमन जेंडर आणि न्यूट्रल जेंडर. मस्क्युलाइन जेंडर म्हणजे काय? पुल्लिंग. फेमिनाइन जेंडर म्हणजे काय? स्त्रीलिंग. कॉमन जेंडर म्हणजे काय? सामान्य लिंग. आणि न्यूट्रल जेंडर म्हणजे काय? नपुंसक लिंग. ठीक आहे. आता आपण डेफिनेशन बघूया. What is the meaning of masculine gender? Masculine gender means a noun denoting a male is of the masculine gender. जे नाव एखाद्या मेल पर्सन एनिमल ला डिनोट करते किंवा त्याला दाखवते त्याला आपण मस्क्युलाइन जेंडर म्हणत असतो. उदाहरणार्थ बॉय आहे, फादर आहे, लॉयन आहे, ऑक्स आहे. हे काय दाखवते? कॉक हे शब्द आहेत बघा. मॅन, बॉय, कॉक, लॉयन, ऑक्स, फादर. हे काय दाखवतात? मेल पर्सनला दाखवतात. एक नाही नर प्राणी, एक नाही नर प्राणी दाखवतात किंवा नर व्यक्ती दाखवतात. त्याला आपण काय म्हणतो? मस्क्युलाइन जेंडर असं म्हणत असतो. ज्या नावातून आपल्याला फक्त नर प्राण्याचा बोध होतो, मेल पर्सन किंवा एनिमलचा बोध होतो, त्याला आपण मस्क्युलाइन जेंडर असं म्हणत असतो. मराठीमध्ये त्याला पुल्लिंग म्हणतात. ठीक आहे, आलं लक्षात? ओके. सेकंड नंबर फेमिनाइन जेंडर. फेमिनाइन जेंडरचा अर्थ काय होते? स्त्री.